रयत शिक्षण संस्थाच धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा. Myself Sanjay Yadav. I am going to discuss introduction of strategic management. विद्यार्थी मित्रों, आज आपण इंट्रोडक्शन ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट म्हणजेच व्यवस्थापनात्मक व्यवस्थापन हा विषय अभ्यासणार आहोत. आणि या व्यवस्थापनात्मक व्यवस्थापनामध्ये आपण विषयाच्या विवेचनाच्या संदर्भात चर्चा केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की व्यवस्थापनात्मक व्यवस्थापन हे केवळ व्यवसायासाठी उपयोगाचं नाही, तर ते व्यक्तीसाठी फार महत्त्वाचं आहे. कारण व्यवस्थापनात्मक व्यवस्थापनाच्या माध्यमातून व्यक्तिगत आयुष्य आणि उद्दिष्ट आपण साध्य करू शकतो. त्याचबरोबर व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवस्थापनात्मक व्यवस्थापनाचा मोठा आधार आपल्याला दिसून येतो. आता व्यवस्थापनात्मक व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये आपण पाहू शकतो की शत्रुराष्ट्रावरती गुपित कारवाई करण्यासाठी या व्यवस्थापनात्मक व्यवस्थापनाचा वापर केला जातो. आणि म्हणून व्यवस्थापनात्मक व्यवस्थापन हे फार प्राचीन काळापासून सुरू झालेली पद्धत आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे की लष्करी डावपेच आखण्याच्या दृष्टिकोनातून या व्यवस्थापनात्मक व्यवस्थापनाचा वापर पूर्वीकाळी केला जात होता. जसं आपल्याला महाभारतामध्ये सुद्धा आणि रामायणामध्ये सुद्धा याचा वापर झाल्याचं दिसून येतं. सर्वसाधारणपणे कोणत्याही उद्योग उपक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धेमध्ये स्वतःचं व्यावसायिक अस्तित्व निर्माण करत असताना आणि या जीवघेण्या स्पर्धेमध्ये स्वतःला टिकवत असताना स्वतःला तग धरून ठेवण्यासाठी या व्यवस्थापनात्मक व्यवस्थापनाचा वापर स्पर्धेमध्ये केला जातो. आज आपण पाहतो की औद्योगिक आणि व्यापारिक क्षेत्रामध्ये सुद्धा या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा दिसून येतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्यावसायिक अस्तित्व निर्माण करणं हे फार महत्त्वाचं ठरतं. हे व्यावसायिक अस्तित्व निर्माण करत असताना व्यवस्थापनात्मक व्यवस्थापन व्यवस्थापकाला योग्य पद्धतीने विचारात घेऊन त्याचा वापर आणि उपयोग निश्चित पद्धतीने उद्योग उपक्रमामध्ये करून स्वतःला व्यावसायिक फायदा आणि व्यावसायिक उद्दिष्ट आणि स्पर्धेतलं अस्तित्व टिकवण्यासाठी या व्यवस्थापनात्मक व्यवस्थापनाचा वापर करणं गरजेचं बनल्याचं आपल्याला दिसून येतं. साधारणपणे व्यवस्थेचे काही ठळक प्रकार आपल्याला दिसून येतात. या प्रकाराचा विचार करत असताना उद्योग उपक्रमामध्ये इतर स्पर्धकांवरती मात करण्यासाठी आणि व्यावसायिक उद्दिष्ट पूर्वनिर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणते निर्णय आपल्याला घेणं गरजेचं आहे, कशा पद्धतीनं नियंत्रण करणं गरजेचं आहे, याचा विचार या व्यवस्थेच्या माध्यमातून करता येणं शक्य होतं. आणि निश्चित पद्धतीनं इतर जीवघेण्या स्पर्धेमध्ये आपण स्वतःचं व्यावसायिक अस्तित्व आजमावू शकतो. हे केवळ आणि केवळ व्यवस्थेच्या माध्यमातून स्पष्ट झाल्याचं दिसून येतं. साधारणपणे व्यवस्थेचे प्रकार आपण पाहत असताना हे व्यवस्थेचे प्रकार प्रामुख्याने मी तुमच्यासमोर मांडत आहे. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे संघटनात्मक व्यवस्था. दुसरा जो आहे तो म्हणजे व्यवस्थापनात्मक व्यवस्थापनाची संकल्पना. तिसरा आहे व्यवस्थापनात्मक स्तर किंवा पातळ्या. आणि चौथा आहे व्यवस्थापनात्मक व्यवस्थापनाची प्रक्रिया किंवा टप्पे. या एकंदरीतच व्यवस्थेच्या प्रकाराचा विचार करत असताना संघटनात्मक व्यवस्था म्हणजे नक्की काय, त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो याचा थोडा विचार आपण करूया. आज आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संघटना आहेत त्या संघटना वेगवेगळ्या प्रकारच्या उद्देशानं स्थापन झाल्याचे आपल्याला दिसून येतं. आता मग याच्यामध्ये कॉर्पोरेट असेल, कंपनी असेल, सहकारी असेल, भागीदारी संस्था असतील, या प्रत्येकांचं वेगवेगळ्या प्रकारचं उद्दिष्ट आपल्याला दिसून येतं आणि त्या पद्धतीने त्यांची व्यवस्थासुद्धा निर्माण केली जाते. आता स्पर्धेमध्ये मात करण्यासाठी आणि स्वतःचं व्यावसायिक संघटनात्मक अस्तित्व निर्माण करण्यासाठी या व्यवस्थेचा विचार आणि वापर केला जातो. आता आपण विचार करू की सहकारी साखर कारखाना असेल, शेतकरी सहकारी साखर कारखाना असेल. या शेतकरी सहकारी साखर कारखाना किंवा सहकारी साखर कारखाना या उद्योग उपक्रमामध्ये आपण
त्या पद्धतीनं स्वतःचं व्यावसायिक अस्तित्व चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकतो. म्हणजे जसं आपण पाहतो की संघटनेचे उद्दिष्ट निश्चित आणि साध्य करण्यासाठी तयार केलेला एक आराखडा असेल आणि त्यानुसार त्या आराखड्याने पर्यावरणाला दिलेला जो काही प्रतिसाद असेल त्याला आपण संघटनात्मक व्यूहरचना असं म्हणू शकतो. त्याचबरोबर दुसरी व्याख्या आपण जर पाहत असताना आपल्या असं लक्षात येते की संस्थेची मूलभूत असेल दीर्घकालीन उद्दिष्ट ठरवणे व ते साध्य करण्यासाठी कृती संच तयार करणे आणि त्याप्रमाणे साधनसामग्री निर्माण करणे म्हणजे संघटनात्मक व्यूहरचना होय. व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करत असताना संघटनात्मक व्यूहरचनेला महत्त्वाचं स्थान दिलं जातं आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये दुसरी एक व्याख्या जी इंग्लिशमध्ये आहे ती सुद्धा आपण पाहू की द डिटर्मिनेशन ऑफ बेसिक लॉंग टर्म गोल्स अँड ऑब्जेक्टिव्स ऑफ एन एंटरप्राइज अँड द adoption of the course and action and the allocation of resources it's a necessary for carrying out this goal. म्हणजेच व्यवसाय संघटनेची जी काही दीर्घकालीन उद्दिष्ट असतील ते साध्य करण्यासाठी एक आराखडा तयार करण्याचं काम या संघटनात्मक व्यूहरचनेमध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतं. दुसरा हेतू म्हणजे संघटनात्मक संकल्पना कशा पद्धतीचा आहे. व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची संकल्पना विचारात घेत असताना याच्यामध्ये आपल्याला काही बाबी विचारात घेणं फार गरजेचं आहे. आता हा भाग विचारात घेत असताना प्रामुख्याने संघटनात्मक व्यूहरचना आणि या व्यूहरचनात्मक संकल्पनेचा वापर व्यवसायामध्ये करत असताना नियोजनाचा विचार महत्त्वपूर्ण रीतीने केला जातो आणि त्यानुसार अंमलबजावणी करण्याचं काम याच्यामध्ये केलं जातं. आता ही अंमलबजावणी केल्यानंतर त्यानुसार आपल्याला व्यूहरचना तयार केल्या जातात आणि या संघटनेचं व्यवस्थापन व्यूहरचनात्मक असेल तर इतर ज्या काही बाबी आहेत त्या व्यूहरचनात्मक दृष्टिकोनातून तयार करता येतात आणि त्यामुळं व्यवसाय संघटनेला एक व्यूहरचनेचं स्वरूप निर्माण होतं आणि त्याची गरज आपल्याला व्यवसायामध्ये दिसून येते. आता याच्यामध्ये आपण पाहू की व्यूहरचनात्मक व्यवस्थापन संकल्पना विचारात घेत असताना ही व्यूहरचनात्मक व्यवस्थापन संकल्पना नक्की आहे तरी काय. तर व्यूहरचनात्मक व्यवस्थापन ही एक अशी व्यवस्थापकीय प्रक्रिया आहे की संघटनेने केलेली म्हणजे व्यवसाय संघटनेने केलेले व्यूहरचनात्मक नियोजन आहे आणि त्या आधारित अंमलबजावणीचे कार्य याचा समावेश याच्यामध्ये होतो. म्हणजे काय की व्यवसाय संघटनेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया आहेत आणि व्यवसाय संघटनेने आखलेले जे काही व्यूहरचनात्मक नियोजन आहे त्याच्या अंमलबजावणी योग्य प्रकारे करणं या संपूर्ण कार्यांचा समावेश हा व्यूहरचनात्मक व्यवस्थापन संकल्पनेमध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजेच स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इज द मॅनेजमेंट प्रोसेस दॅट इन्व्हॉल्व्स अन ऑर्गनायझेशन्स इन स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग अँड देन ॲक्टिंग ऑन दोज प्लॅन. अशा पद्धतीनं ही प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेच्या माध्यमातून केलं जाणारं कार्य याचा समावेश याच्यामध्ये आपल्याला दिसतो. त्याचबरोबर संघटनेची दीर्घकालीन जी काही कार्य आहे ती ठरवणं आणि व्यवस्थापकीय निर्णयांच्या आणि कृतीच्या संचास व्यूहरचनात्मक व्यवस्थापन असं म्हटलं जातं. या दोन व्याख्याच्या दृष्टिकोनातून आपण असं विचारात घेऊ शकतो की जी संघटनात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्य केले जातात त्याचा एकंदरीत असणारा संच या व्यूहरचनात्मक संकल्पनेमध्ये आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानुसार व्यवस्थापन करावं लागतं. तिसरा जो आहे तो व्यूहरचनात्मक स्तर किंवा पातळ्या. आज आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योग उपक्रमामध्ये या पातळ्यांचा किंवा स्तरांचा विचार मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर घेतलं तर टाटा उद्योग असेल, टेल्को असेल, रिलायन्स असेल उद्योग, त्याचबरोबर रिलायन्स पॉवर असेल, रिलायन्स एनर्जी असेल, रिलायन्स पेट्रोल असेल, अशा पद्धतीने वेगळ्या प्रकारच्या उद्योग उपक्रमामध्ये त्या समूहाधिष्ठित व्यूहरचना आखल्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून त्या व्यवसाय संस्थांमधील कार्य आणि त्या संस्थांमधील अंमलबजावणी या पद्धतीने व्यूहरचनेची पातळी विचारात घेतली जाते आणि त्यानुसार त्याची उतरंडीसुद्धा आपल्याला दिसून येते. आता ही उतरंडी विचारात घेत असताना आपण पाहू की त्याच्यामध्ये पहिली आहे ते म्हणजे निगम म्हणजे कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी म्हणजे निगम व्यूहरचना आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो की व्यवसाय संस्थेची व्यूहरचना आहे. त्याच्यानंतर आहे की त्याच्या खालोखाल जी येते त्याला कार्यात्मक पातळी फंक्शनल लेवल स्ट्रॅटेजी असं म्हणू शकतो. म्हणजे कार्यात्मक पातळीची व्यूहरचना असेल आणि शेवटी जे आहे की अंमलबजावणी योजना. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी, त्याच्यानंतर बिझनेस स्ट्रॅटेजी, त्याच्यानंतर फंक्शनल लेवल स्ट्रॅटेजी आणि शेवटचं आहे ते म्हणजे इम्प्लिमेंटेशन आपण कशा पद्धतीने करतो. या तिन्ही पातळ्याचा विचार करत असताना चौथ्या पातळीवरती आपल्याला योग्य पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन करणं हे गरजेचं बनून जातं. आता शेवटचा जो आहे तो म्हणजे व्यूहरचनात्मक व्यवस्थापन प्रक्रिया म्हणजे प्रोसेस कशा पद्धतीने केली जाते.
आज आपण पाहतो की व्यवसाय संघटनेचे व्यवस्थापन करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे विभाग केले जातात आणि या विभागामध्ये केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण या दोन्ही टप्प्यांचा विचार केला जातो. आता केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरणाचा वापर करून तशा पद्धतीनं अधिकार दिले जातात, तशा पद्धतीनं काम केले जातं आणि ते काम वाटून दिलं जातं आणि त्यानुसार आपल्याला व्यवस्थापकीय तत्त्व प्रणालीचा वापर करून ही व्यवस्थापन प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला जातो. तर अशा प्रकारे अधिकारी जबाबदारी देऊन सत्तेचं विकेंद्रीकरण करून त्या पद्धतीनं आपल्याला ही व्यवस्था आखण्याचा प्रयत्न उद्योग उपक्रमामध्ये केला जातो. म्हणजे व्यवसाय संघटनेच्या विविध प्रकारच्या योजना असतील, त्यांचं नियोजन असेल, कार्य असतील, या व्यवस्थात्मक व्यवस्थापनाचा विचार अशा पद्धतीनं या संकल्पनेमध्ये या प्रक्रियेमध्ये केला जातो. साधारणपणे ही प्रक्रिया विचारात घेत असताना आपण पाहू की या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये 3 घटक आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये हे 3 घटक विचारात घेत असताना पहिल्यांदा आपण व्यवस्थापनात्मक चिकित्सा जी आहे म्हणजे स्ट्रॅटेजिक अनालिसिस आहे, विश्लेषण आपण करतो. आता या विश्लेषणामध्ये 2 भाग पडतात. त्याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे स्ट्रॅटेजिक चॉईस आहे म्हणजे व्यवस्थापनात्मक निवड आणि दुसरा आहे म्हणजे स्ट्रॅटेजिक इम्प्लिमेंटेशन म्हणजे व्यवस्थेची अंमलबजावणी. आता या दोन्हीमध्ये आपल्याला 3 प्रकार दिसतात. ते म्हणजे व्यवस्थापनात्मक चिकित्सा म्हणजे अनालिसिस असेल, स्ट्रॅटेजिक अनालिसिस असेल, व्यवस्थापनात्मक निवड आहे आणि व्यवस्थेची अंमलबजावणी. अशा रेखा पद्धतीनं आपल्याला दाखवली जी एक आराखडा आहे त्या रेखा पद्धतीच्या आराखड्यामध्ये आपण याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करू शकतो. म्हणजे त्याची पहिल्यांदा प्रथम चिकित्सा करणं, अनालिसिस करणं, त्याची निवड करणं आणि त्याची अंमलबजावणी, त्याची मांडणी करणं. अशा पद्धतीची ही व्यवस्थापनात्मक व्यवस्थापन प्रक्रिया आपल्याला दिसून येते. आणि प्रत्यक्ष व्यवहारामध्ये सुद्धा आपण याचा विचार करत असताना योग्य निवड करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं या घटकांचा विचार महत्त्वपूर्ण रीतीने याच्यामध्ये केला जातो. आणि म्हणून यामध्ये आपण पाहू की व्यवस्थात्मक व्यवस्थापन हे उद्योग उपक्रमामध्ये त्याचबरोबर व्यक्तिगत आयुष्यामध्ये स्वतःचं व्यक्तिगत आणि व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी फार महत्त्वपूर्ण रीतीनं विचारात घेतलं जातं. आणि म्हणून व्यवस्थात्मक व्यवस्थापनाला आजच्या धकाधकीच्या युगामध्ये फार महत्त्वाचं स्थान आपल्याला दिसून येतं. स्ट्रॅटेजी या ग्रीक शब्दापासून या व्यवस्थेची निर्मिती आणि हा उगम आपल्याला दिसून येतो आणि फार वर्षापूर्वी याचा उगम झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजेच स्पर्धकावर वरचढ किंवा मात करण्यासाठी एकंदरीत व्यवस्था आखली जाते आणि याचं उद्दिष्ट जे आहे ते म्हणजे अधिकाधिक उद्दिष्ट साध्य करणं, अधिकाधिक नफा प्राप्त करणं आणि व्यवसाय संस्थेला स्वतःचं व्यावसायिक अस्तित्व निर्माण करण्यासाठी व्यवस्थात्मक व्यवस्थापन ही काळाची गरज उद्योग उपक्रमासाठी बनल्याची आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर ही जी ओळख आहे म्हणजे व्यवस्थात्मक व्यवस्थापन हा दुसरा चॅप्टर आहे, हे दुसरे युनिट आहे. या दुसऱ्या युनिटच्या संदर्भात हे विषय विवेचनाच्या संदर्भात आपण चर्चा केली. त्याच्यानंतरचा जो पिरियड होईल तो पिरियड म्हणजे व्यवस्थात्मक व्यवस्थापनाचं महत्त्व म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ ॲज वेल एज सिग्निफिकन्स ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हे आपण पुढच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबू. धन्यवाद.